गोंदिया जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। जिल्ह्यातील अनेक नद्या भरभरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी जिल्ह्यातील मार्गे पावसाने बंद झाली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात भात पिकांची पेरणी केली होती, मात्र पावसामुळे शेताला तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे। शेतकऱ्यांनी लावलेले भात पीक हे सडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शासनाने आता लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। आम्ही जे रोप लावलं होता ते आमचे रोप ह्या 4 दिवसाच्या पावसामुळे खराब झालेला आहे ना। आता आम्हाला रोप कसं लावणार आणि खार तर आता टाकू शकत नाही, पण रोप पूर्ण खराब झाला आहे। या रोपांच्या काही भरपाई वगैरे मिळाय ना। आमचे जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या शासनाने येऊन इथं पंचनामे करावे आणि शासनाने जी आर्थिक मदत होते ती देण्याची कृपा करावी। 4 दिवसापासून हा जो मुसळधार पाऊस सुरू आहे, याच्यामध्ये मी 3.5 एकर शेती लावली होती। त्याच्यामध्ये पूर्ण धान माझा डुबलेला आहे आणि हा धान पूर्ण आता सडणार आहे। याच्यापैकी आम्हाला काही आता अपेक्षा नाही आहे, कारण पूर्ण धान सडलेलं आहे। 4 दिवसापासून धान पूर्ण डुबलेलं आहे। तर शासनाने आमच्या येऊन शेतामध्ये येऊन आमच्या शेताचे पंचनामे घ्यावे व त्वरित तो आम्हाला मोबदला भरून द्यावा किंवा उचित आर्थिक मदत आणि उचित आम्हाला न्याय द्यावा। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।